हर हर महादेव मित्रांनो, आज आपण जात आहोत वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर, जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे। जिथे कैलास लेणी आहे, मोठी सर्वप्रसिद्ध जगप्रसिद्ध कैलास लेणी आहे, जी की वरतून खाली बनवत गेलेली आहे। खूप मोठी लेणी आहे। त्या लेणीच्या जवळच आहे घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंग, जे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग 12वे ज्योतिर्लिंग आहे, सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग। आपण जात आहोत या घाटाच्या रस्त्याने। रस्ता खूप छोटा आहे आणि घाटाचा आहे, त्यामुळे काळजी घेऊनच जावे लागते। संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडीशी विजिबिलिटी कमी आहे, तुम्ही बघू शकता। अंधार असल्यामुळे तर काही दिसणार नाही, पण जे बाजूला पूर्ण खाईच आहे, म्हणजे एक साईडला डोंगर, दुसऱ्या साईडला खाई, मध्ये छोटासा रस्ता आहे। त्या साईडने गाड्या पण येतात, त्यामुळे थोडं लक्ष देऊन चालवावं लागते। आम्ही संध्याकाळच्या वेळेला जास्त करून जातो, कारण त्यावेळेस गर्दी थोडीशी कमी असते, जास्त नाही पण कमी असते, आणि निवांत दर्शन होते महादेवाची। इथून बघू शकता तुम्ही, उजव्या बाजूला कैलास लेणी आहे आणि डाव्या बाजूचा जो रोड आहे तो जातो घृष्णेश्वर मंदिराला, की जिकडे आपण आता जात आहोत। कोणत्याही शिवलिंगमध्ये, शिवमंदिरामध्ये तुम्ही जर गेलात मित्रांनो, तर तिथं वेगळाच आनंद, एक शांती तुमच्या मनाला मिळते। कोणत्याही ठिकाणी जर गेलात तुम्ही तर, आणि कोणतेही 2 धाम वगैरे की 4 धाम किंवा कोणत्याही देवाचे दर्शन घेऊन आलात तुम्ही, तर तुम्हाला येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला येऊन दर्शन घ्यावेच लागते, तर त्याचं पुण्य जे आहे ते चांगल्या प्रकारे किंवा पूर्ण पुण्य तुम्हाला मिळतं असं म्हटलं जातं। तर आपण आता आलो आहोत मंदिरजवळ। इथं थोडीशी ट्रॅफिक आहे, कारण हा छोटा रस्ता आहे आणि बाजूला मंदिराला जाणारे येणारी पण लोक असल्यामुळे थोडेसे ट्रॅफिक जाम होतच असते दिवसभरातही, संध्याकाळी। तर आपण चाललो आहोत मंदिराकडे। दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही पूजाचे वगैरे तर साहित्याची दुकानं आहेत। शिवलिंग वगैरे, शंख असेल, काही माळ असेल, ते तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला इथे घेऊ शकता। बघू शकता तुम्ही, तुम्हाला कळस दिसत आहे शिवलिंग ज्योतिर्लिंगाचा। आता आपण इथून जाऊया, इथून पायी जाऊया। इथून दोन्ही साईडला प्रसादाच्या दुकानं आहेत, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मध्ये मोबाईल अलाउड नाही मंदिरा परिसरामध्ये, त्यामुळे तुम्हाला इथे मोबाईल लॉकरमध्ये ठेवूनच जावे लागेल। पेड करून लॉकरमध्ये मोबाईल ठेवून मध्ये जावे, जेणेकरून मध्ये मोबाईल जप्त करणार नाही कोणी, नाहीतर मध्ये जप्त केल्यानंतर त्याला फाईन लागतो, आपल्याला त्रास होतो। हे बघू शकता तुम्ही, ते स्टीलचे जे गेट आहे, इथून मध्ये आपल्याला मंदिरामध्ये जायचे आहे। चला तर मग आता आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये। बघू शकता तुम्ही कशी छान प्रकारची जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, ज्याला लाईटिंग वगैरे म्हणतो आपण, खूप छान दिसत आहे। अशी इथं चीर शांतता आहे। जो काय असत होता तो माणसांचा थोडाफार आवाज, पण खूप शांत असं वातावरण आहे। महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसात इथं थंडी वाजत नाही, आम्ही थंडीमध्ये असताना। बघू शकता तुम्ही इथं छान असं अवतीभोवती खूप छान असं वातावरण आहे। चला कळसाचे दर्शन घेऊयात पहिले। हर हर महादेव। इथे आमची ओळख असल्यामुळे आम्ही मोबाईलमध्ये आणलेलं आहे, आणि इथंच आम्ही थोडंसं पाणी घेणार आहोत। महादेवाचा जलाभिषेक करण्यासाठी ओळख असल्यामुळे मिळत आहे। तर जाऊयात, पाणी घेतलं आहे, इथे शिवलिंगला अभिषेक केला आहे, दर्शन घेतलं आहे। इथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण लगेच बाहेर जाऊया, कारण जर पुन्हा मोबाईल चेक केला तर त्रास होईल आपल्यालाच। त्यामुळे आपण बाहेर आलो आहोत दर्शन घेऊन। आरती पण झाली आहेत आता वेळेवर आल्यामुळे, आपल्याला सायंकाळची जी शयन आरती आहे तिचे दर्शन झालेले आहेत। आजूबाजूला बघू शकता तुम्ही, खूप सारी लोक असे, म्हणजे त्या काय म्हणते, जे वातावरण आहे आजूबाजूचा आनंद घेत आहेत। बघू शकता तुम्ही, शांतता आहे पूर्ण। अशा प्रकारे आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले आहे। आपणही अवश्य शिवलिंगाचे दर्शन घ्यावे। खूप छान मंदिर आहे, परिसर आहे। हर हर महादेव।